वो कहानी थी चलती रही, मैं किस्सा था खप हुआ, गांव छोड़कर शहर आया था, फिक्र वहां पर भी थी, फिक्र यहां पर भी। गांव छोड़कर शहर आया था, फिक्र वहां भी थी, फिक्र यहां भी है। वहां तो सिर्फ फसलें बर्बाद हो रही थी, वहां तो सिर्फ फसलें बर्बाद हो रही थी, यहां तो नस्लें बर्बाद हो रही थी। या सगळ्या जनरेशनचा मोठा प्रश्न आहे. जगाला आपण महाशक्ती म्हणून जर जायचं असेल तर अतिशय सशक्त मानसिक सशक्त अशी मुलं तुम्ही या समाजाला, सोसायटीला द्या. भारत जगाची महाशक्ती बनेल, यात काहीही शंका नाही. फक्त पालकत्व म्हणून आपण ही फार मोठी गिफ्ट समाजाला देतो, हे लक्षात घ्या. मित्रहो, तुम्ही कामगार आहात. कामगार हा मी नेहमी म्हणतो की जे ऐश्वर्य आहे या पूर्ण जरी अजंता एलोरामुळे जगात प्रसिद्ध असेल तरी आज जगात औरंगाबादचं नाव घेतलं जातं ते यासाठी की ही उद्यमनगरी आहे. जगातली आशियातली तरी सगळ्यात मोठी इंडस्ट्रियल इस्टेट जिथे मी उभा आहे ती आहे. याचं सगळ्यात श्रेय या माझ्या सगळ्या कामगारांच्या मेहनतीला आणि त्याला दिलेला सपोर्ट दिलेल्या या माझ्या आयाबीला. किती संघर्ष असेल त्यांच्या आयुष्यात मला माहिती आहे. तुम्ही सगळ्यांनी केल्यामुळे हे सगळं उभं आहे. त्यामुळे तुमची फार मोठी जबाबदारी आहे. ती कशी आहे मी तुम्हाला सांगतो. एक गरुड होता, आपला अंडांना घेऊन तो आकाश मार्गातून उडत उडत जात होता. एक अंड त्याच्या पायातून निसटून खाली पडलं, कोंबडीच्या खुराडात पडलं. कोंबडीच्या खुराडात ते अंड पडल्यानंतर कोंबडीनी अंडी दिली होती. कोंबडी अंडी देत असते, तुम्हाला माहित आहे. ती आपल्या अंड्यांना उगवायची, तशी याही गरुडाच्या अंड्याला तिने उभवलं. तिची पिलं बाहेर पडली, गरुडाचं पिलूही बाहेर पडलं. पण त्याला स्वतःला आपण गरुड हे माहीतच नव्हतं. ते कोंबडीच्या पिलांप्रमाणाचं फुटकायचं, एवढंच उडायचं, फुटभर ओढायचं, फुटभरच फक्त झेप घ्यायचं. कारण की कोंबडीच्या पिलांसारखं त्याला वाटायचं की माझं विश्व असंच आहे. मग तुमच्यासारखा कोणीतरी एक मोठा माणूस तिथे आला आणि त्या गरुडाला त्यांनी सांगितलं की अरे तू गरुडाचं पिल्लू आहे, तू काही कोंबडीचं पिल्लू नाही. या सगळ्या आकाशाला गवसणी घालण्याची, याची आभाळाची उंची मोजण्याची ताकद तुझ्या पंखांमध्ये आहे. तू काही कोंबडीचं पिल्लू नाही आहे. त्यामुळे मी सांगतो की बाहेर काय होतंय, काय समाजात चाललंय, त्यांच्या मुलांचं काय होतंय ते पाहू नका. ती असतील कोंबडीची पिल्लू, पण या बजाजनगर मधल्या माणसांची पिल्लं मात्र गरुडाची पिल्लं आहेत. की आकाशाला गवसणी घालू द्या, आकाशाला आपला कवेत घेऊ द्या आणि शक्ती तुम्ही दाखवून द्या. एवढीच विनंती मी तुम्हाला करेल. एवढी ताकद तुमच्या मुलांमध्ये येऊ द्या, त्यांच्या पंखात येऊ द्या. त्यांना दाखवा की हे आभाळ हे तुझं विश्व आहे, हे क्षितिज आहे, हे आभाळ ही सुद्धा अमर्याद आभाळ, हेच तुझं ध्येय असायला पाहिजे. एवढं त्यांना स्वप्न दाखवा, मोठी स्वप्न दाखवा. त्यांना मोठी होऊ द्या. APJ कलाम होऊ द्या, गांधी होऊ द्या, लिंकन होऊ द्या, त्याच्यातनं आइन्स्टीन होऊ द्या. मोठा माणूस तुमच्या मुलांमधून होऊ द्या. मला तर वाटतं की जेवढे कामगार बसले आहेत तेवढ्यांच्या सगळ्यांच्या मुलांचा या वाळूज महानगरीमध्ये उद्या DMIC मध्ये तुमच्या प्रत्येकाच्या मुलाचा स्वतःचा कारखाना असावा आणि तुमचा मुलगा त्याचा मालक असावा. ही ताकद आणि शक्ती त्याच्या पाठीमागे द्या. ते करून दाखवेल. आपण किती छोटे आहोत हे कधी समजू नका. ती ताकद तुमच्या मनात ठेवा. शेवट करतो मी. एक कतरा ही सही इतनी ऐसी नियत दे मौला. एक कतरा ही म्हणजे छोटस एक थेंब, एक कतरा ही सही ऐसी नियत दे मौला, किसी पैसे को देखूं तो दरिया बन जाए.